नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं किचन क्लाउड आशामध्ये। आज मी घेऊन आलेले आहे क्रिस्पी रोटी रोल। तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला बनवूया क्रिस्पी रोटी रोल। मी 2 शिळ्या पोळ्या त्या घेतलेल्या आहे। तर याच्यासाठी बॅटरसाठी घेतलेलं आहे अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा घातलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला व्हेजिटेबल्स टाकायचे। मी बारीक चिरलेली ढोबळी मिरची घातलेली आहे, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे बारीक बारीक चिरून त्याच्यात घातलेले आहे। आता हे थोडंसं पाणी टाकून याच्या हे बॅटर आपल्याला पातळ बॅटर भिजवून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण ठेवायचं नाही, मीडियम ठेवायचं आहे। आता हे बॅटर आपल्याला त्या पोळीवर पसरवून घ्यायचं आहे। एका पोळीवर मी प्रत्येकी 2 चमच मी बॅटर टाकलेलं आहे आणि त्याला पसरवून घेतलेलं आहे। जास्त जाडं पण बॅटर आपल्याला त्याच्यावर टाकायचं नाही आहे आणि ही पोळी आपल्याला अलगद हाताने रोल करून घ्यायची आहे। आता ही रोल झालेली पोळी आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे। मोठ्या गॅसच्या आचेवर 10-15 मिनिटे ही पोळी स्टीम करून घ्यायची आहे। स्टीम झाल्यानंतर हिला आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग नंतर हिचे 1-1 इंचाचे असे काप कापून घ्यायचे आहे आणि कडक तेलामध्ये छान गोल्डन होईस्तोवर ती कुरकुरीत होईस्तोवर आपल्याला तिला तळून घ्यायची आहे। तर रेडी आहे क्रिस्पी रोटी रोल। लहान मुलांना तर काय मोठ्या व्यक्तींना सुद्धा कळणार नाही की ही शिळ्या पोळीची पासून बनवलेली आहे की काय आहे। अशा पद्धतीने आपण ताज्या पोळीची पण बनवू शकतो। कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा। बाय।